नमस्कार. YouTubeमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी 2 दिवसांनी व्हिडिओ टाकते. तर मी थोडी अपसेट झाली आहे. तर 2 दिवसापूर्वी मी एक जेवणाचं ताट टाकलेलं रात्री, भात आमटी वगैरे आणि अतिशय मला घाणेरडी कमेंट आली, की "तू तुझे व्हिडिओ बंद कर" वगैरे म्हणून. तर मी बोलले, की "मी काही चुकीचं केलं नाही, तर मग मला असा व्हिडिओ का टाकला?" तर त्याच्यामुळे 2 दिवस मी त्याच विचारात होते. नंतर मी आमच्या घरच्यांशी डिस्कस केलं, की असं मला हे. तर ते बोलले, की "तू काही वाईट करत नाही, तर घाबरायचं काही कारण नाही अशा वेळेला. उलट तू तू तुझं काम प्रामाणिकपणे करतेस. तू तुझे कुठल्याही प्रकारचे घाणेरडे व्हिडिओ नाहीयेत. कुकिंगचे किंवा जे टॉकिंग आहे किंवा गोष्टी सांगायचे तेच आहेत. मग असं असताना तू अशा कमेंटला घाबरू नकोस. उलट तू तुझं काम पुढे कंटिन्यू कर" म्हणून. हे लोकं असंच बडबड करणार. पण जे कोणी किंवा जी कोणी आहे, तर तिने पण विचार करायला पाहिजे, की असं कमेंट करताना, की समोरचा माणूस दुखावला जाईल वगैरे. म्हणजे मलाच काय पण कुणालाही अशा कमेंट करू नका, की ज्यांनी त्यांचं जे मनोबल आहे ते खच्चीकरण होईल म्हणून. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं घरातलं कोण असेल, तुम्ही पण असंच करणार का तर त्याला, की वाईट कमेंट टाकणार? तर तसं करू नका. म्हणजे तुम्ही तुमची मनोवृत्ती बदला आणि उलट समोरच्या माणसाला प्रोत्साहन करा. आणि जर तुम्हाला नाही आवडत असेल म्हणजे जर तुम्ही कमेंट करत असाल कुणावरही, तर तुम्हाला कुणाचं चॅनल जर बघायला आवडत नसेल, तर नका बघू. कोणी तुमच्यावर जबरदस्ती केलेली नाहीये, की आमचं चॅनल बघा वगैरे म्हणून. किंवा हे कसं आहे माहिती का, माणूस जे करतो तेच त्याला उद्या भोगायचंय. तुम्ही आज आमच्यावर असे वाईट कमेंट केलं, तर उद्या पण लोकं तुम्हाला हे करणार, बोलणार वगैरे. म्हणजे गिव्ह अँड टेक म्हणतात ना, ते आहेत. तर त्याच्यामुळे उलट तुम्ही समोरच्या माणसाला प्रोत्साहित करा, की चांगले व्हिडिओ बनवा अजून किंवा तुम्ही कुठे चुकताय, तर ते या प्रकारे तुम्ही इम्प्रूव्ह करा. तुम्ही चांगल्या प्रकारे पण ते लोकांना समजून सांगू शकता. तुम्ही तुमची वृत्ती चेंज करा, की समोरच्या माणसाला कसं प्रोत्साहित केलं जाईल. उलट तुम्ही जर समोरच्याला 1 देताल, तर देव तुम्हाला 2 देईल. म्हणजे जर समोरच्या माणसाला तुम्ही 2 चांगल्या गोष्टी देताय, तर देव तुम्हाला दुसऱ्या बाजूने 2 चांगल्या गोष्टी देईल. तर त्या प्रकारे तुम्ही पण तुमची म्हणजे जर वृत्ती असेल, तर तुम्हाला चेंज करता आली, तर ती बरी आहे. म्हणजे चेंज करा. उगाच कुणाला वाईट बोलून, कुणाचं खच्चीकरण करण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो मला तर काय माहीत नाही. पण नका करू असं. चुकीचं आहे ते. आणि त्यामुळे माझे 2 दिवस व्हिडिओ नाही आले. मी तोच विचार करत होते. मी तर असे वाईट काय माझे नाच गाण्याचे व्हिडिओ नसतात. म्हणजे पूर्वी पण नव्हते, आता पण नाही, तर भविष्यात पण नसेल. मलाच तो प्रकार आवडत नाही. मला मी फक्त जे कुकिंगचे तुमच्याशी 2 गप्पा गोष्टी मारते किंवा एखादी गोष्ट सांगते, तेवढाच व्हिडिओ येणार. बाकी माझं असं काही वेगळे व्हिडिओ नसणार. आणि माणूस असं काय स्वतःला हे करत असेल, डेव्हलप करत असेल YouTubeच्या माध्यमातून वगैरे, तर ते करू द्या आणि उलट प्रोत्साहित करा तुम्ही. जर आमचं काही चुकत असेल, तर आम्हाला गाईडन्स करा, की असं नाही, असं करा. पण असं वाईट वगैरे बोलून तुम्हाला जे खोटं समाधान मिळतंय ते बंद करा. हेच सांगायचंय.